नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थम. ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 22 ऑक्टोबरला दीपावली पाडवा आहे, ज्याला बलिप्रतिपदा असं पण म्हणतात. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून हा दिवस पती पत्नींच्या प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते, तसेच या दिवशी आपण कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करू शकतो. नवीन वस्तूची खरेदी या दिवशी आवश्यक करू शकतो. या मुहूर्तावरती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात देखील केली जाते. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी पत्नीने आपल्या पतीला का ओवाळावं, त्याचं औक्षण का करावं, ही परंपरा का पाडली, चला जाणून घेऊया या मागचे पौराणिक रहस्य. तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीची अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने औक्षण कसं करायचं की जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल. त्यानंतर आपल्या पती पत्नीमधलं नातं जे आहे ते अगदी घट्ट होईल, आपल्यातलं प्रेम वाढेल, गैरसमज दूर होतील. तर त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला औक्षण करणं खूप गरजेचं आहे. यासोबतच बघा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी दिवाळी पाडवा हा शुभ मुहूर्त असतो. या दिवशी बली प्रतिपदा सुद्धा असते, तर त्यामुळे या दिवशी काही वस्तूचं दान करायचं असतं. त्यामुळे आपल्याला आयुष्यभर कसलीही कमी पडत नाही. तसेच पतीला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त व वहीपूजन किंवा या पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त, हे दोन्ही मुहूर्त मी या व्हिडिओमध्ये देत आहेत. तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, दिवाळी पाडवा हा खरं तर पत्नीच्या नात्याचा, त्याच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अनोखा उत्सव आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून दीर्घायुष्याची कामना करते, तर पती तिला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. पण यामागे केवळ प्रेमच नाही, तर काही गूढ आणि महत्त्वाच्या परंपरा दडलेल्या आहेत. दिवाळी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो, हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवसाचे महत्त्व अनेक पौराणिक कथांमध्ये सांगितलेले आहे. यातील एक प्रमुख कथा म्हणजे भगवान श्री हरी विष्णूची वामन अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवला आणि त्याचे राज्य त्याला परत दिले. भगवान श्री हरी विष्णूंनी बळीराजाला वरदान दिलं की जो कोणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीपूजन करेल त्याला वैभव प्राप्त होईल. या घटनेमुळे पाडवा हा बली प्रतिपदा म्हणून ओळखला जातो. या दिवशी पती पत्नी एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतात. आता पत्नी पतीला का ओवाळते, तर यामागेही अनेक कारणे सांगितली जातात. जसं पत्नी आपल्या पतीला आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सर्व कामांमध्ये यश मिळवण्यासाठी देवाला प्रार्थना करते. ओवाळणं हे प्रेम आणि कल्याणासाठी भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले गेले. शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये पत्नीसाठी पती हे तिचे सौभाग्य मानले जाते. पाडव्याच्या दिवशी औक्षण करून पत्नी आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्याचे आणि ते कायम राहावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. एवढंच नाही, तर दिव्यांनी ओवाळताना या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पतीभोवती सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं, अशी धारणा आहे. हे औक्षण वाईट शक्तींपासून पतीचं रक्षण करते असेही मानलं जातं. पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. तो कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी अहोरात्र कष्ट करत असतो. पाडव्याच्या निमित्तानं पत्नी आपल्या पतीच्या या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याला आदराने गौरवते. प्रथम जाणून घेऊ, पतीचं औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:14 पासून ते 8:35 सकाळीच म्हणजे साधारणतः बघा 1.5-2 तास आपल्या हातात असतात. आणि पाडव्याचे शुभमुहूर्त म्हणजे खरेदीचा शुभमुहूर्त आपण पुढे पाहूया. पण त्या अगोदर काही शुभमुहूर्तांमध्ये औक्षण नाही झालं मग नाही करायचं का, असं अजिबात नाही. हे संपूर्ण दिवसच हा शुभ आहे. पण त्यातल्या त्यात काही लोक शुभ मुहूर्तावरच
सगळ्या गोष्टी करत असतात आणि ते खूप चांगलं असतं. शुभ मुहूर्तावर जर आपण काही गोष्टी केल्या, तर त्याचं शुभ जास्त फळं आपल्याला मिळत असतं. नाही जमलं तर तुम्ही नंतर सुद्धा करू शकतात, असं काही नाही. पण फार तर फार 12च्या आत करा. कारण दिवाळी पाडव्याचं औक्षण जे आहे ना, तर ते सकाळी झालेलं जास्त चांगलं. तर त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पतीला देवाचं स्थान दिलेलं आहे. आता शास्त्रशुद्ध पद्धतीने पतीचं औक्षण कसं करायचं बघा. मुळातच दिवाळी पाडवा हा दिवस आपण सकाळपासून कसा साजरा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले बघा आपल्याला सकाळी उठल्यावर अभ्यंग स्नान जवळपास नरक चतुर्दशी पासून आपण अभ्यंग स्नानाला सुरुवात करत असतो. औक्षण करण्याच्या वेळेस पहिले पतीला तुम्ही हात पाय धुवायला सांगा आणि मग तुम्हाला आसनावर खाली काहीतरी तुम्हाला आसन टाकायचं आहे. पाट घ्या, काहीतरी बसायला घ्या. एखादं चादर चालेल आणि त्याच्या भोवती थोडीफार छोटीशी रांगोळी काढायची आहे. आता ते झाल्यानंतर आपण बघा कुमारिका पूजनाला आपण मुलींचे पाय धुतो, तर त्याप्रमाणे तुम्हाला एका खाली छोटंसं तुम्ही ताट घ्यायचं. त्याच्यावर तुमच्या मिस्टरांना पाय ठेवायला सांगायचं आणि पायाचे जे अंगठे आहेत, दोन्ही त्याच्यावर अगदी पडी-पडी छोटंसं अगदी एक-एक पडी, एक-एक चमचा तुम्हाला पाणी टाकायचं आहे. पाय पुसायचे आहे दोन्ही पायांच्या अंगठ्याला. तुम्हाला अष्टगंध, त्यानंतर अक्षता, हळद-कुंकू आणि फुलं अर्पण करायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं आहे. औक्षण करताना बघा सगळ्यात पहिले पूजेचे ताट आपल्याला हातात घ्यायचे आहे. त्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे. निरंजन, दिवा, त्याच्यानंतर हळद-कुंकू, अक्षता, फुलं, सुपारी, नाणं, सोन्याचं काहीतरी एखादी वस्तू, अंगठी म्हणा, काही पण एखादं सोन्याचा दागिना. कारण सोनं जे आहे शरीराला स्पर्श झाला पाहिजे, हे त्या मागचं कारण असतं. मिठाई किंवा साखर, आपण काही पण चालेल. गोड एखादं पदार्थ आणि कणकेचा दिवा. आपण जसं दीपोपदनाला केला होता तसाच बघा. गव्हाच्या पिठांमध्ये मीठ नाही टाकायचं, त्यामध्ये तुम्हाला किंचितची थोडीफार हळद टाकायची आहे आणि त्याचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे. एवढं सगळं साहित्य आपल्याला औक्षणाच्या ताटांमध्ये लागणार आहे. आता महिलांनी पण औक्षण करताना डायरेक्ट फरशीवर उभं राहू नका. तुमचं खाली कार्पेट वगैरे असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा तुम्ही एक आसनावर उभं राहायचं आहे. कधी पण देवाची पूजा करताना, देवाचं काहीही करताना डायरेक्ट जमिनीवर उभं राहू नका. नेहमी आसन ठेवायचं आहे आणि आपण नेहमीच्या पद्धतीने औक्षण करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पतीचे औक्षण हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पतीचे पाया पडायचं आहे. त्यानंतर पतीने गिफ्ट द्यायचं आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ओवाळणीच्या ताटांमध्ये ₹21, ₹11 काहीतरी टाका. भले तुम्ही दुसरं काही गिफ्ट देणार आहे, पण ताटाला लक्ष्मी म्हणजे पैसा जो आहे तो यथाशक्तीने तुम्हाला ताटांमध्ये ठेवायचे आहे. आणि त्यानंतर बघा कोणी साडी देतं, कोणी दागिने देतं. तर असा हा दिवाळी पाडवा सण जो आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे. काही ठिकाणी पाडव्याला विक्रम संवत वर्षाची सुरुवात मानली जाते. विशेषतः व्यापारी वर्गाचे या दिवशी त्याच नवीन वर्ष सुरू होतं. या दिवशी व्यापारी नवीन वही खाते सुरू करतात. त्यामुळे हा दिवस केवळ कौटुंबिकच नाही तर आर्थिक समृद्धीचंही प्रतीक आहे. तसेच बळी प्रतिपदा म्हणजे नम्रता आणि भक्तीचं दर्शन आहे. प्रकृती, प्राणी आणि मानव याचं नातं जपलं तरच समृद्धी आणि शांती कायम राहील. तर या दिवशी जर तुम्ही प्रेमानं गाईचं पूजन केलं, निसर्गाचा आभार मानलेत आणि बळीराजाची आठवण ठेवली तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी बली प्रतिपदा असते तर नक्की काय अगदी शॉर्टकटमध्ये सांगते. बली प्रतिपदेला बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. त्याने 3 पावलं जमीन जी आहे ती दान स्वरूपात मागितली होती. अजूनही ग्रामीण भागांमध्ये स्त्रिया ओवाळताना म्हणतात, "इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी एक म्हण आहे. तर बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी जमिनीवर बळीराजाची रांगोळी काढली जाते. त्याची पत्नी विद्यावलीसहित तिची रांगोळी किंवा चित्र काढून त्याची पूजा केली जाते आणि या दिवशी तुम्हाला दान देखील करायचं आहे. सत्पात्री दान करा. सत्पात्री म्हणजे ज्याला गरज आहे
त्याला दान करा. कोणाला तरी द्यायचं म्हणून दान असं करू नका. आपण काहीतरी दिल्याचा त्याला काहीतरी उपयोग झाला ना तर ते सत्पात्री दान होतं आणि दान तुम्ही तुमच्या यथाशक्तीने काहीही करा. आता जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचे शुभ मुहूर्त बघा. दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी 22 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 पर्यंत लाभ आणि अमृत सकाळी 10:56 ते दुपारी 12:05 पर्यंत आहे. शुभ तसेच सायंकाळी 4:42 ते 6:09 पर्यंत लाभ आणि रात्री 7:42 ते 10:49 पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळांमध्ये तुम्ही वही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता. मात्र आपल्याला दिवाळी पाडव्याला राहू काळ हा वर्ष करायचा आहे. राहू काळ हा बुधवारी 22 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 1:30 या वेळेमध्ये म्हणजे या काळात कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम सुरू करणे टाळावे. कोणतेही शुभ कार्य हे करायचे नाही. तर ही दिवाळी पाडव्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.